प्रवासात असा एक छोटासा थांबा घेतला, समोर जे दिसलं ते माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. ही फक्त बैलांची शर्यत नाही, ही आहे बैल आणि शेतकरी यांच्यातल्या अप्रतिम समन्वयाची शर्यत. प्रवासाला निघताना आपण एक ठिकाण ठरवतो, एक रस्ता ठरवतो, पण त्या प्रवासात पुढच्या वळणावर काय पाहायला मिळेल याची मात्र कल्पना नसते. आणि कधीकधी हाच अनपेक्षित अनुभव त्या संपूर्ण प्रवासाची आठवण बनून जातो. असाच काहीसा अनुभव मला आला मार्गटमाने गुहागर रोडवरून प्रवास करताना. रस्त्याने अगदी सहज जात असताना अचानक एका ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरपूर टेम्पो आणि बाईक्स उभ्या दिसल्या. आणि त्यापेक्षाही लक्ष वेधून घेतलं ते दूरवरून येणाऱ्या मोठमोठ्या आवाजाने कॉमेंट्रीने. कुतूहल तर वाढलाच. शेवटी गाडी बाजूला घेतली आणि बघायला गेलो. आणि समोर जे दिसलं ते माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. नांगर शर्यत. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित नांगर शर्यताबद्दल ऐकलंही असेल, आणि जर ऐकलं नसेल तर कांतारा चित्रपट पाहिला असेलच. चित्रपटाच्या सुरुवातीला जी शर्यत दाखवली आहे त्याची आठवण इथे नक्कीच येते. पण प्रत्यक्षात ही शर्यत पाहताना एक गोष्ट अगदी स्पष्ट जाणवते. ही फक्त बैलांची शर्यत नाही, ही आहे बैल आणि शेतकरी यांच्यातल्या अप्रतिम समन्वयाची शर्यत. इथे फक्त बैल वेगाने धावत नाही, त्याच्यासोबत शेतकरी सुद्धा त्याच वेगाने धावत असतो. बैलांची ताकद महत्त्वाची आहेच, पण त्यांना योग्य दिशेने घेऊन जाणं, वेगावर नियंत्रण ठेवणं आणि शेवटपर्यंत त्यांना योग्य मार्ग दाखवत फिनिश लाईनपर्यंत घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटी जिंकतो तोच जो हा संपूर्ण ट्रॅक सगळ्यात कमी वेळात आणि योग्य पद्धतीने पूर्ण करतो. हा खेळ पावसात आणि चिखलात खेळला जातो, पण आज ना पाऊस आहे ना म्हणावा तसा चिखल. तरीही खेळाडूंचा जोश काही कमी झालेला नाही. उलट त्याच उत्साहात आणि तितक्याच जोमाने ही शर्यत सुरू होती. माझ्यासाठी तर हा अनुभव अगदी अचानक मिळालेला होता. प्रवासात असा एक छोटासा थांबा घेतला आणि एका अशा खेळाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला ज्याबद्दल याआधी फक्त ऐकलं होतं. खरं सांगायचं तर प्रवासाची मजा हीच आहे. तुम्ही कुठे जाणार आहात हे कदाचित तुम्हाला माहीत असतं, पण वाटेत काय पाहायला मिळणार आहे हे कधीच माहीत नसतं. आणि म्हणूनच असे अनपेक्षित थांबे कधीकधी संपूर्ण प्रवासापेक्षाही जास्त लक्षात राहतात. मी तर नांगर शर्यत पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिली. तुम्ही याआधी कधी नांगर शर्यत अनुभवली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.